बोल रेश, काय बोलतो? हा हॅलो काजू. अरे मी काय बोलतो यार, किती दिवस झाले यार, एन्जॉय केलं ना यार. चल ना एक दिवस जाऊ कुठेतरी, पार्टी करू मस्तपैकी. आपलं कन्फर्म डन. उमेबाईचं काय? उम्याला कॉल लावतो. घे 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 उमेबाईला लाईनवर घे. हॅलो उमेश भाई. काय बोलतो जोवा? अरे भाऊ आहे कुठे? चल जाऊ उद्या ट्रॅकिंगला. अरे ट्रॅकिंगला कुठे घेऊन जातो मला बाबा? किल्ल्यावर आपल्या आईकडच्या आहे. मी जाम थकलो यार. अरे बाय, आपण फक्त नावापुरतं ट्रॅकिंगला जातोय. तुझा घसा ओला करायचा आहे. अरे तुझा सगळा थकवा मिटून जाईल यार. चल तू. हा बाकी सगळं आपल्यावरती भावा. काय बोलतोस? अरे बसायला तर ऑलवेज रेडी आहे यार. अरे तसं पण रोज बार मध्ये बसून कंटाळा आलाय. हे खूप मस्त प्लॅन आहे, एकदम परफेक्ट आहे. भेटूया मग संडेला. डन डन. चलो बहुत दिन हो गए, हम कहीं घूमने नहीं गए। बोलो ना सुना, कहाँ जाएंगे? किले पे चलते हैं। किला? कौन सा किला? मेरे ना दोस्त गए थे वहाँ पे, तो हम भी वहीं पे चलते हैं। हाँ मेरा भाई भी गया था, वो बोला मेरे को कि वहाँ का सीनरी बहुत अच्छा है, तो चलते हैं अपन। कभी जाएंगे तू बोल? इस संडे चलते हैं। ठीक है। अरे निले थांब यार. तो बघ उमेबाई बघ. उमेबाई ओ उमेबाई चलो. हाय ग मी थकले. अरे यार तो बघ. चल 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 लवकर चल. चल भैया. माझा टाइम झाला, मी नाही चालू शकत बाबा. अरे भावा 5 मिनिटाचा रस्ता आहे, तिथे अख्खी जागा आहे आपल्याला बसायला. एक नंबर आहे, एक नंबर. चल चलो 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 उमेबाई चलो. अरे बाबा हाय कुठं जागा? अरे बाबा मी नाही येऊ शकत बाबा. मी बस. यार मी पण नाही जा. मी पण नाही. आता मी काय करू जाऊन स्वतः? बस इथंच खाली. बस बस. बापरे. अरे केवढं चढवलं यार. छे तुला ना कोणतं प्लॅनिंग असं करायला सांगायला पाहिजे यार.
हे काजल, ए उमे भाई, तुम 4 गाली दो मगर ये लड़की के नाम से मत पुकारो यार। अरे तू चुप, लड़की है लड़की बन। ए तू है ना मेरे दिमाग की माँ बहन मत कर, समझा ना? डोक्यात नको जाऊ माझ्या। उम्या बाय, अरे सगळ्यांनी सांगितलं लडका लडकी समजली एक नाही समान। यार. अरे निल्या, माझा ब्रँड आणलाय का नाही यार? बस काय सगळ्यांचा ब्रँड आणलाय। एक नंबर ये होईना बात ये। काढ 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 लवकर काढ, ते कसा कोरडा झालाय माझा पण, लवकर काढ। अरे चपला आहे. नाही भाया, माझी ब्रँड आणला ना माझा. होय, सोडा लिंबू पाणी काय आणलंय का नाही यार? ये ले हा 90 झालाय। एक नंबर। ये होई ना बात, मजा आ गई. जगा कैसा लगा रे? दिलखुश. काय भारी प्लॅन केला रे बाबा, एक नंबर. घरच्यांची किटकिट पण नाही ना काय, सुपर वातावरणामध्ये लंबर. हा आता कशी बोललीस? भावनो, आजचा दिवस आपलाच आहे. माझी तेवढी प्यायची आरामात आहे. काय हा? काय रे भैताडांनो, हा किल्ला काय तुम्हाला तुमच्या दारूचा अड्डा वाटला का रे? कोण तुमचा बाप. बोल रे तिकडे, कोण आहे? अरे सोना, तुम्हारा यहाँ पे नाम सुनाई दे रहा है। रिया, फिर से देखो। रिया, अरे हाँ, ये तो मेरा नाम सुनाई दे रहा है। अरे पगली, मैंने तुझे पुकारा था। अरे किधर जा रही है? रुक। रिया, कौन है? रिया. कौन है? सामने आओ। अरे तू माझ्या समोर उभा राहून मलाच बोलावतोस? गेले कित्येक वर्ष मी ह्याच जागी उभा आहे. अरे काय केलंय तुम्ही या किल्ल्यांसाठी? हा, काय केलंय काय जे तुम्ही तुमची नावं कोरतायत या किल्ल्यावर? नावं कोरायचीच असतील ना तर त्या आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या मावळ्यांची कोरा, जे खरे हकदार आहेत. समजलं का? अरे पर आप सामने हो तो दिखाई क्यों नहीं देते? देखो ऐसा मजाक मत करो हमारे साथ। मजाक तर तुम्ही करून ठेवला आहे किल्ल्याचा. कौन हुआ? चकली खाऊन काय रे भैताडांनो, कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? मागून काय बोलतोस? समोर येऊन बोल. आजा. आम्ही कोणाच्या मागून बोलत नसतो. समजलं का भैताड? चला भर ग्लास. कोण आहे ते बघतो. चल. हा? Cheers. हे नामर्दांनो, तुमच्या अंगात एवढीच गुर्मी आहे ना तर भारताच्या सीमेवर जाऊन दाखवा आणि एक दिवस देशासाठी शत्रू सोबत लढून दाखवा. मग तुम्हाला तुमची अवकाश समजेल आणि मावळ्यांच्या बलिदानाची किंमतही कळेल. ये चला यार बाबांनो, चला 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 चला. अरे थांबा.
कशाला परत जायला आलोय का एवढ्या लांबून आपण? बाय बस झालं आता भावा. इकडे काय सिंचॉड झाला तर आपल्यावर सगळं यायचं भावा. कुठे जायचं? यायला हे पैसे कमायची शक्कल आहे. नखरे नखरे बस थांब. अरे निलेश नका रिक्स घेऊ यार, चला. इथं बसायला तयार आहे. नाही रिक्स नका घेऊ, चला. इकडे काही गडबड होण्याच्या आधी इकडनं चला. हे उठ यार, चल चल यार. बसा खाली. काय फडतू धमक्या नाही घाबरताय. बसा खाली. येऊ दे कोण आहे इथे. बघतो मी त्याच्याकडे. काय पुरा मूड खराब केला तिच्या. कोण आहे तिकडे? खामोश. खबरदार, आणखी जास्त काही बोललास तर जीभ हासडून हातात देईन. ज्या किल्ल्यांना तुम्ही मंदिर मानायला हवं त्या मंदिरात तुम्ही चक्क दारू पिताय. अरे तुम्ही हिंदू असल्याची मला लाज वाटते रे, लाज. अरे आम्ही हिंदू असू नाही तर कोणी असो, तू आहेस कोण आम्हाला सांगणारा? काय किल्ला? मी किल्ला बोलतोय. हे नुसतं बाटल्या फोडून ग्लासात पाणी भरून त्या तोंडाच्या वाफा काढत आहात ना, ते आधी बंद करा. हे तुम्ही जे पाणी फालतू करण्यासाठी वाया घालवता ना, ते मिळवण्यासाठी आपल्या रयतेने त्या काळात शेतीसाठी जे काही सोसलंय ना, ते आधी जाणून घ्या. मग समजेल तुम्हाला पाण्याची खरी किंमत काय असते. एकमेकांचे थोबाड काय बघताय? डोक्यात शिरते का काही की महाराज कोण आहेत, की त्यांचा पण विसर पडलाय तुम्हाला? किल्ले मिळवण्यासाठी आपल्या मावळ्यांनी स्वतःचे रक्त सांडले, प्राणांची आहुती दिली. आपल्या कुटुंबाचा विचार न करता स्वराज्य सेवेसाठी स्वतःला अर्पण केले. हे तरी माहिती आहे का तुम्हाला की नरड्यात अजून दारू ढोसायची बाकीच आहे? अरे पुढच्या पिढीला काय शिकवण देणार तुम्ही? राम 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 राम. आता आठवलं का तुम्हाला हात जोडायला? भूत कसली बघताय? तुम्हीच खरी भूत आहात. तुम्ही इकडे येऊन प्रेमाचे चाळे करताय, दगडांवर नावं काय करताय? लाजा नाही वाटत तुम्हाला? अरे बाबूशोनावाल्यांनो, तुमच्या आया बहिणीचे कुंकू सुरक्षित आहे ना, ते बाबूशोना नाही तर हर हर महादेव बोलत लढलेल्या त्या मावळ्यांमुळे. समजलं का? अरे किल्ला म्हणजे तुम्हाला तुमची जहागीर वाटली का? किल्ला हे आपल्या स्वराज्याचं प्रतीक. काय केले तुम्ही किल्ल्यासाठी? महाराज आणि मावळ्यांनी जिंकलेले किल्ले यांचे तुम्ही साक्षीदार नाहीत, पण त्यांचे शिलेदार तर नक्कीच होऊ शकता ना, की तेही तुमच्यात जमणार नाही. अरे पर आप हो कौन और कहां से बात कर रहे हो? खामोश. मी या किल्ल्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या भिंतींचा रखवालदार बोलतोय. अरे भैताडा, तिच्या डोक्यावर हात फिरवण्यापेक्षा या किल्ल्यातल्या कचऱ्यावर जर हात फिरवला असतास ना, तर त्या शूरवीरांना किती आनंद झाला असता रे. पण नाही, तुम्हाला हा किल्ला म्हणजे गार्डन वाटते ना. काय रे? घूमने और शादी करने. अरे हेच तर तुम्हाला समजत नाही ना, की श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते ना, तर आज तुला लग्न करण्यासाठी मुघल शासक राजाच्या दरबारामध्ये जाऊन मुजरा घालावा लागला असता. राजाजी मुझे शादी करनी है, मंडप डालू क्या? आता का मानाखाली घातल्या? बोला ना आता. शिवबा नसते ना, तर तुम्ही जे फोटो काढत आहात ना, ते काढायला मिळाले नसते. तुम्हाला जे बसायला मिळतंय ते बसायला मिळालं नसतं, आणि जे तोंड उचकटून फिरताय ना, ते फिरायला सुद्धा मिळालं नसतं. समजलं का? हमें माफ कर दो. आगे से हमसे ऐसी गलती नहीं होगी. गलती तो हुई है, पण तुम्ही जे मोबाईल मध्ये फोटो काढलेत ना, ते नुसते इथे तिथे टाकून मिरवण्यात वेळ वाया घालू नका. त्या प्रत्येक फोटो मागे काही ना काहीतरी इतिहास आहे, ते पहिलं जाणून घ्या आणि त्याबद्दल इतर लोकांना पण सांगा. हेच तुमच्या चुकीचं प्रायश्चित्त असेल.
प्रत्येक हिंदूने कशासाठी जगावे व कसे जगावे याचा अत्यंत स्फूर्ती व प्रेरणादायक असा आदर्श श्री शिवछत्रपतींनी स्वतः जगून दाखविला आहे. तर प्रत्येक हिंदूने प्रसंगी कशासाठी मरावे व कसे मरावे याचा अत्यंत धगधगता आदर्श छत्रपती श्री संभाजी महाराजांनी स्वतःच्या अत्यंत दाहक बलिदानाने निर्माण केलेला आहे. म्हणून आपल्या मातृभूमीच्या आजच्या चालू भीषण परिस्थिती, स्वदेश, स्वसंस्कृती, स्वसमाज व स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्रत्येक हिंदूच्या प्रत्येक रक्तपेशीत शिवाजी व संभाजी हे मृत्यूवर मात करणारे संजीवन अमृत मंत्र ठसविणे, भिनविणे, बिंबविणे अत्यंत अत्यावश्यक आहे. यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करण्याने आपल्या पवित्र मातृभूमीचे आपण पांग फेडू शकू. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. याहनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. आज आपण फॅशन आणि मॉडर्न संस्कृतीच्या नावाखाली किल्ल्यामध्ये दारूच्या पार्ट्या करतोय. प्रेमी जोडपे स्वतःच्या खासगी वेळेसाठी या पवित्र वास्तूंचा गैरवापर करतायत. आणि अशा परिस्थितीत आपण शाळकरी मुलांना आपल्या ऐतिहासिक वस्तू कशी काय दाखवू शकतो आणि त्याचं महत्त्व कसं काय पटवून देऊ शकतो. अशा एक ना अनेक अनैतिक घटना किल्ल्यामध्ये घडत आहेत. त्या सर्व घटना घडणे बंद व्हावे यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.